नमस्कार मित्रांनो. चला पाहूया निफ्टी 50. ऑल टाइम हाय नंतर निफ्टी 50ने काय केलंय? 26,373 चा एक कुठेतरी ऑल टाइम हाय आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळालेला आहे. मार्केट एक पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये आहे आणि मार्केट बाय ऑन डिप्स मध्ये आपल्याला वरती जाताना पाहायला मिळतंय. पण बघा आता काय झालेलं आहे की मार्केटमध्ये इथे एक छोटासा एक डिमांड झोन बनलेला होता. मार्केटने कुठेतरी ब्रेकडाऊन करायचा इथे प्रयत्न केलेला आहे किंवा आपल्याला इथे ब्रेकडाऊन दाखवलेला आहे. तर बघा मार्केटमध्ये उद्याच्या काही लेवल्स बघूया. कारण उद्या मी जनरली आलो तर लेट येऊ शकतो लाईव्ह स्ट्रीमला किंवा कदाचित नसू शकतो कारण थोडंसं बाहेर चाललेलो आहे. आता जशी स्ट्रीम पूर्ण होईल मी बाहेरच निघणार आहे. सो उद्याची लाईव्ह स्ट्रीम थोडीशी लेट होईल. मी तसं ग्रुपवरती अपडेट करून टाकेल. तर पहा मार्केटमध्ये एक खूप स्ट्रॉंग असा डिमांड झोन आपल्याला पाहायला मिळतोय जो की 26,125 च्या नियर बाय आपल्याला पाहायला मिळतोय. इन केस उद्याच्याला प्राइस जर आपल्याला या 26,125 पाशी पाहायला मिळाली तर आपल्याला इथून नक्कीच आपल्याला इथून बाईंग करण्याची एक अपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण इथं मोठा प्लेअर एखादा बाईंग करण्याचा प्रयत्न करेल आणि प्राइसला याच्या वरती सस्टेन कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करेल. कारण बघा मार्केटमध्ये हा जो ऑल टाइम हाय आहे किंवा ऑल टाइम हायच्या वरती जो काही प्राइसला गेन करायचा आहे हा सगळा डिपेंड आहे या 26,125 च्या या इम्पॉर्टंट लेवलवरती. त्यामुळे जोपर्यंत प्राइस 26,125 च्या वरती आहे तोपर्यंत ही प्राइस आपल्यासाठी पॉझिटिव्ह प्राइस राहणार आहे. उद्या पहा इन केस मार्केटमध्ये आता टेम्पररी एक सप्लाय छोटासा बनलेला आहे जिथून मार्केटने एंडला पण रिजेक्शन घेतलेलं आहे. पहा ती लेवल आहे कुठेतरी 26,300 ची. इन केस उद्याच्याला प्राइसने 26,280 to 300 याच्या मध्ये ओपनिंग करते आणि मार्केट जर याच्या मध्ये एक्सपायर करते तर हे आपण असं कन्सिडर करूया की निफ्टी 50 ची एक्सपायरी जी आहे ती रेंजमध्ये एक्सपायर झालेली आहे. इन केस निफ्टी 50 26,300 ला वरच्या बाजूला उद्या ब्रेक करते तर मग निफ्टी 50 साठीचे जे पहिले टार्गेट बनेल 26,340 चं बनतंय, त्यानंतर 26,400 चं बनतंय आणि त्यानंतर 26,460 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाइडला पाहायला मिळू शकतात. जनरली मी इमिडिएट मार्केटमध्ये निगेटिव्ह होणार नाहीये. हा बट तुम्हाला जर स्कॅल्पिंग साठी असेल किंवा टेम्पररी जर निगेटिव्ह ट्रेड करायचा असेल डाऊन साईडला मार्केटचं ओपनिंग या ठिकाणी असेल 26,220 240 250 च्या नियर बाय तर नक्कीच 26,300 पासून तुम्ही एक शॉर्टचा ट्रेड करायचा प्रयत्न करा. कारण या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मार्केट एक डाऊन साईडचा ट्रेड इथे प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल जो की स्कॅल्पिंग ट्रेड असेल ज्याच्यामध्ये 10-20 to 25 पॉईंट्स तुम्हाला इथे अचीव्ह करता येतील. उद्या एक्सपायरी आहे कदाचित यापेक्षा जास्त पॉईंट्सही मिळू शकतात. सो नक्कीच या 26,300 ला ऍज अ सप्लाय म्हणून उद्याच्याला तुम्ही टार्गेट करू शकता आणि 26,120 ला तुम्ही डिमांड म्हणून टार्गेट करू शकता. बाकी जर मार्केट ब्रेकआउट करतंय तर बाकीचे डिटेल्स आपण बघूया. जसं मी लाईव्ह येईल तसं आपण या गोष्टीला अपडेट करून टाकूया. उद्याची ओपनिंग कुठे राहील याच्यावरती डिपेंड राहणार आहे सगळ्या मार्केटची सिच्युएशन. बाकी आपण ग्रुपला मी अपडेट करून टाकेल. धन्यवाद. आज थोडासा वेळ कमी आहे म्हणून मी व्हिडिओ थोडीशी लवकर उरकली आहे बट ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, ज्या लेवल्स दिलेले आहेत त्यांना अपडेट करा, शेअर करा आपल्या चॅनलला मॅक्सिमम मित्रांपर्यंत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद. बाय बाय.